माझे हेची सर्व सुख पाहिनशी मुख आवडीने. एकच ओढ भक्तांना आता लागलेली आहे, सगळ्या वारकऱ्यांना. आता कधी आपण पंढरपूरला एकदा जातोय आणि तिथे जाऊन पांडुरंगाच्या चरणी आपलं मस्तक ठेवतोय, हीच वाट इथे लागलेली आहे. तर असंख्य अभंग गवळणी सगळं सुरू, भर पावसात हे सगळे वारकरी तिथे जाण्याची फक्त वाट बघतात. माझ्यासोबत अनेक वारकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. बाबा, काय सांगणार, विना घेऊन तुम्ही थांबलेत? हो, पंढरला निघालोय आणि भगवंताची भेट ह्या संत दर्शनातूनच होत असते. कुठल्या गावाने आले तुम्ही? आम्ही सावरवाडी, कोल्हापूर जिल्हा, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, सावरवाडी. तर कोल्हापूरची ही दिंडी आहे, कोल्हापूरवरून ही दिंडी आलेली आहे. बाबा, काय सांगणार, वाचवा एकदा. काय अनुभव? काय आम्ही आता 40-42 वर्ष आमची दिंडी झाल्या. विष्णू महाराजांच्या कृपेने आम्ही हे त्यांच्या आशीर्वादाने आम्ही ही दिंडी चालविलेली आहे. तर माऊलींच्या भरोशावरच सगळे वारकरी पंढरपूरपर्यंत चालत जातात. माझ्यासोबत एक दादा आहेत. माऊली, काय सांगाल, दरवर्षी तुमच्याकडे इथे दिंडी येते, दिंडीची तुम्ही वारकऱ्यांची सेवा करता, त्याबद्दल काय सांगाल? नमस्ते, माझं नाव आशिष नाईक. आमच्याकडे 50 वर्षापासून वारकरी इकडे येतात, आमच्या घरी येतात. पूर्वी आमच्या आजी करायच्या, वडील करतात, आता मी करतो, आमचा भाऊ, आमच्या बहिणी, सगळेजण आम्ही एकत्र येऊन इकडं आमच्याकडं 200 लोक जेवायला असतात दरवर्षी. धन्यवाद. माऊली, काय? माझे गुरुवरे विष्णू महाराज यांची दिंडी कालावधीपासून चालू आहे. माझ्या मागे माझे मिस्टर चालत होते. मिस्टर माझे गेले तेव्हापासून मी ही वारी करते. माझ्या हाताला लागले होते तरी पण मी ह्या वारीत सहभागी झाले. धन्यवाद. धन्यवाद. खूपच चांगलं, इतका चांगला संकल्प, हाताला तुमच्या लागलाय तरी पण त्या वारीत सहभागी झालेला आहे. माझ्यासोबत एक छोटा वारकरी पण आहे, मस्त माऊलींचं शर्ट घालून तो थांबलेला आहे. काय सांगशील वारीबद्दल, काय माहितीये तुला? आता म्हणजे मला माझे पप्पांनी आता बोलले, माझे पप्पा तर आता सगळे आलेले. तर आता जेव्हा सगळं चाललेलं इथं, तर मला ह्याचंच टेन्शन होतं की आता पाऊस पडलाय, जेवायला कसं वाढणार यांना सगळ्यांना. मग आता पाऊस थांबला, आता जेवायला वाढणार सगळ्यांना का? हो, दरवर्षीपासनं सगळ्यात लास्ट जेवतो मी आणि सगळ्यात जास्त वाढतो दरवर्षी. वा, भारी वाटतं ना तुला त्यांना वाढायला? हो, खूप खूप मस्त वाटतं. अख्खा पुढच्या वर्षी वारीला जाणार? हो, जाईल. तर असे छोटे छोटे वारकरी सुद्धा भक्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत. वारकऱ्यांना वाढण्यातच त्याला त्याची भक्ती वाटते. आणखी काही बाबा, कुठून आलात? आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून आलेलो आहे. आमचं गाव हिरवडे. तुम्हाला सतत आम्ही गेले 25-30 वर्ष मी याच्यामध्ये वारीमध्ये पायी चालत आहे. आणि आज या ठिकाणी पुण्यामध्ये स्वारगेटच्या या ठिकाणी अरण्येश्वर या नगरामध्ये नाईक यांच्या घरी आमची दिंडी विसावायला असते. त्यांचे अतिशय प्रेमाने ही माणसं आमच्यासाठी जेवण वगैरे सगळे पदार्थ वगैरे आम्हाला वाढतात. ही लहान मुलं लेकरं जी आहेत ही आम्हाला पाणी, कोण काय वगैरे सगळे असं पुरवतात आणि अतिशय सेवाभावानं ही आमची सेवा करतात वारकऱ्यांची. आणि फार मनाला आनंद. पंढरीशी जारे आल्यानं संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग आणि वाट पाये उभा भेटीची आवडी. तर असा हा सुख सोहळा स्वर्गी नाही, कारण हा जो सुख सोहळा हा स्वर्गामध्ये नाही, हा इथंच आहे. आणि आम्ही पायी दरवर्षी इथं चालत येतो आणि हा आनंद वेगळा आहे. आणि आता या कालचाच विषय मी सांगतो की मी चालत यायला लागलो, नंतर मला माझं पाय दुखत होतं, तरी सुद्धा त्यातून मी या दिंडीमध्ये चालत आलो. आणि एका रिक्षावाल्याने आम्हाला स्वारगेटला आणून सोडली. माऊलीची कृपा. एका रिक्षावाल्याने, त्याने आमच्याकडे काही सुद्धा अपेक्षा केली नाही. ही माऊलीचा जो आम्ही सेवा करतो ती माऊली आम्हाला प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. आणि अतिशय मन भरून येतं. अतिशय म्हणजे इवलेशे रोप लाविले द्वारी तयाचा वेलो गेला गगनावरी, मोगरा फुलला असा हा आनंद आहे. आणि हा सुख सोहळा दुसरीकडे कुठं मिळत नाही. पायी चालल्यानंतर त्याचा आनंद वेगळा आहे. पाऊस आहे, ऊन आहे, वारा आहे, तरी पण लोक यामधून पायी चालत आहेत. कुणाचं पाय दुखतात, कुणाला हाफोड आलेले आहेत, तरी सुद्धा पायीची दिंडी ही आम्ही करतो नित्यनेमाने. निश्चितच. तर वारकरी कशा पद्धतीने सगळ्या संकटांचा सामना करून पंढरपूरपर्यंत त्यांचा प्रवास नेतात म्हणजे नेतात. पण त्यामध्ये जे लोक त्यांना सहयोग करतात त्यांचं सुद्धा योगदान अत्यंत महत्वाचं आहे. वारकरी म्हणजे फक्त आळंदीहून पंढरपूर किंवा देहूहून पंढरपूर जाणारे लोक नव्हेत, तर वारकऱ्यांची जे सेवा करतात ते सुद्धा वारकरीच झाले. त्यामुळे अशा सगळ्या लोकांना न्यूज 18 लोकमतचा सलाम. तुमची वारी सुखाची हो आणि दरवर्षी तुम्ही जी सेवा करता त्यासाठी तुम्हाला सलाम. व्हिडिओ वर्धे वारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम.
तर अशा पद्धतीने न्यूज 18 लोकमत कडून या सगळ्यांना मानाचा मुजरा. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरका सोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत, पुणे.